हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. फ्रेश वगैरे झाले, देवपूजा वगैरे केली. त्यानंतर आज सोमवार आहे तर फराळासाठी मी शेंगदाण्याचे लाडू केले, कारण खिचडी खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे मग वेपर्स वगैरे होते, मग शेंगदाण्याचे लाडू केले. कारण आज किचनची साफसफाई करायची, म्हणजे नवरात्रीचा दसऱ्याचा राडा काढायचा होता. त्यामुळे शेंगदाण्याचे लाडू खाल्ले की ताकद येईल म्हणून तर पूर्णाचा पसारा काढून बाहेर न्यायचा आहे, म्हणजे भांडी वगैरे टाकीवरती घासायला. मग जाळ्या वगैरे झटकून घ्यायच्या आहे. तर हा आहे असं पसारा आणि छोटंसं माझं किचन. तरी पण शेतामध्ये काम असतं, त्यामुळे मोजकीच भांडी किचनमध्ये ठेवलेली आहे. जास्त काय ठेवलेली नाही, बाकी सगळी भरून ठेवलेली आहे. तर त्यानंतर शेतातून सीताफळ आणली होती, एकदाच आणली, ती एकदाच फेकली आणि खराब पण व्हायला लागली. त्यानंतर वरच झोपला, तोपर्यंत सुप्रियाने सगळी भांडी घासून घेतली, कारण तो उठला की काहीच करून देत नाही. तर त्यानंतर तिची सगळं भांडी घासून झालेली होती. मस्त अशी बाहेर ठेवलेली होती, टाकीवरतीच आणली होती. डबं वगैरे ती घरात नेऊन ठेवत होती, जर मोकळी करून. तर अचानकच पाऊस वगैरे आला तर सगळी वल्ली होईल, जेवढी होईल तेवढी आतमध्ये नेऊन ठेवली, कारण मी मान्या वगैरे सगळं घासून घेतलेलं होतं. तर हा उठला नाही तर पाणीच खेळायला लागला. तिथं किचनवरती सुद्धा भांडी वगैरे होती, कारण की पिठाचा डब्बा वगैरे ते काही बाहेर आणलंच नव्हतं, कारण की जे भरलेलं होतं ते आतमध्येच ठेवलं, मोकळं होतं ते. बाहेर आणलं आणि घासलं टाकीवरतीच, कारण घरामध्ये नळ वगैरे नाही, त्यामुळे मग बाहेरच आणून घरात पाणी नेऊ असतो. तर त्यानंतर इथे बघू मान्य वगैरे सगळं घासून काढलं. त्यानंतर किचनवरचा पसारासुद्धा आवरून घ्यायचा आहे मला पूर्ण असा. तर चला मग मी किचनचा पसारा वगैरे आवरून. तुमची पण झाली की नवरात्रीची साफसफाई तेही कमेंट करून नक्की सांगा. तिथे बघू शकते हा सिद्धा भेटलेला आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा. तर त्यामध्ये रवा, साखर आणि तेलाचा पुडा भेटलेला आहे, तर हे भेटलेलं आहे पूर्ण असं. तर त्यानंतर थोडीशी वरच मस्ती केली, ते खूप मस्तीला आला होता. कारण सुप्रियाची भांडी लावून झाली होती आमची, घर वाढ, मग बाकीची भांडी वगैरे ठेवून द्यायला. त्यामुळे मग त्यानंतर तिला दळण करायला लावलं होतं. तोपर्यंत मी म्हणजे त्याला पसारा आवरून घेते, जेवढा होईल तेवढा होईल, कारण की त्यानंतर मग मशीन येणार होती सोयाबीन करायला. तर सोयाबीन करायला वरती जायचं होतं, मकाला सुद्धा जायचं होतं, गुरांना कटवाळ मका आणायला. तर इथं वरच खूप मस्तीला आला, तर बाहेर खेळत होता, कटवून घरात आला. पाणी वगैरे खेळून खेळून दमलं होतं, गादीवरती मस्ती सांगितलीत होता. वरच सोबत थोडीशी मस्ती केली, तर खूप मस्तीला आला होता. त्यानंतर इथं बघू शकता हे सामान आहे, घर वगैरे धुवून झालेलं आहे, पसारा काय आवरून ठेवलेलं नाही. त्यानंतर काल परवा गोधड्यात धुवून ठेवलेल्या त्या, सोयाबीन काढलं काल, त्यामुळे काय घड्या वगैरे घालून ठेवले नाही. बाकीचे तर डिलीसाठी ते घड्या वगैरे घालून ठेवत असतो. ह्या यूज न होणार आहे त्या पण धुतल्या होत्या. असं पोटमाळ वगैरे काढलं होतं, पोटमाळ्यावरचं वगैरे. तर चला आज पिहू सिद्धीच्याच मला गोधड्या दाखवते. नंतर कपडे आणल्यात मी, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पिहू सिद्धीचे सेम सेम कपडे सुद्धा दाखवणार आहे मी. त्या दोघींना जुळ्यावानीच कपडे असतात. प्रत्येक एका कमेंट आली होती त्या दोघी जुळ्या आहेत का, पण त्या दोघी जुळ्या नाही आहे. तर एक कमेंट आली होती की ताई गाव कोणतं तुमचं. तर आमचं गाव आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आम्ही राहतो. त्यानंतर एका ताईची कमेंट होती की ताई भाजीपाल्याचा एक व्हिडिओ टाकला होता, म्हणजे शेतामध्ये काय काय भाजीपाला लावला होता. तर ताईने कमेंट केली भाजीपाला तोडताना दाखव, म्हणजे असं हे भाजी वगैरे भेंडी वगैरे तोडल्यानंतर नको, जवळून काही दाखव. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की दाखवीन. थँक्यू, धन्यवाद तुमचं. अशा छान छान कमेंट करत राहा. चला मी आता गोदाड्या दाखवते पिहू सिद्धीच्या. तर आता गोदाड्यांच्या घड्या घालायच्या आहे. बाकीचं किचन वाटा वगैरे सगळं धुवून झालेलं सुकन तोपर्यंत. त्यात हे बघू शकते गोदडी एवढी अशी आहे. गोदडी लांब रुंद नाही, चौकोनी आहे. हे ब्लाऊज पीस आहे, त्याचं शिवलेलं आहे, म्हणजे ब्लाऊज पीस यूज केलेले. आतमध्ये रग आहे, एक छोटीशी चादर फाटलेली होती ती यूज केलेली आहे. त्यानंतर मग ही गोधडी छान अशी पिहूला शिवलेली आहे. ह्यात दोन्ही पण, ही पण धुवून ठेवल्यात. 2-3 वर्ष झालं काय धुतल्याच नव्हत्या कपडे अशी गेल्या वर्षी, कारण यूज नाही होत त्याच्यामुळे. त्यानंतर ह्या 2 शिवल्या होत्या. नंतर एक निळी आहे, ही आत्याने शिवली होती. ह्या 2 तिकडे शिवल्या होत्या माहेरी. त्यानंतर ह्या आत्याने शिवली होती पिऊसाठी. ह्या 3 पिऊसाठी शिवल्या त्या. त्यानंतर 2 वर्षांनी सिद्धी झाली, त्यानंतर पिऊच्याच होत्या गोदाड्या, काही फाटत नाहीये. त्यामुळे पण नंतर विचार केला की पिहू ह्या गोदाड्या फाटल्या नाही तर पिहू म्हणून माझ्याच गोदाड्या आहे, कारण व्हिडिओ वगैरे असतात. त्यानंतर सिद्धी झाली त्यावेळेस ही गोदडी शिवली मी. ही चादर आहे. त्यानंतर ही ब्लाऊज पीस होते, तर ब्लाऊज पीस एका शिवलेली नव्हते, मग तेच हे केले, लावले असे. अशी मोठी गोदडी शिवली. तिच्या छोट्यांली म्हणलं जी मोठी गोदडी आहे ही बघा एवढी अशी.
तर चला मग तुमच्या पण अशा आहे का गोधड्या वगैरे तेही नक्की कमेंट करून सांगा. त्या बाकीच्या गोधड्या वगैरे शिवलेल्या गावाकडं गोधड्याच असतात, ब्लँकेट पण असतात, पण आता जास्त करून ब्लँकेटच वापरत असतात. तर गोधड्या कोणी वापरत नाही, तर गावाकडं वापरतात. तर चला मग आता पसारा वगैरे आवरायचे. आता काही पुढला व्हिडिओ का शूट होणार नाही, कारण आभाळ वगैरे आलेलं केलं तर बघू